हे माझं गाव येळ्ळूर हा परिसर आणि तुम्ही बघू शकता कुठेही साप येऊ शकतात. अगदी गावात सुरुवातीला विराट गल्ली कॉर्नर म्हणतात आणि अशा ठिकाणी आमचेच मित्र राजू धामणेकर आणि इथं साप कशा प्रकारे आत येऊन बसलाय तुम्ही बघू शकता. आणि कधी आला होता असं साप आहे आणि वाटलं पण नव्हतंच ना ते बसलाय सर. अंदाजे सापांना कधी कधी दिसलं नाही तर ते घाबरतात अशा प्रकारे. आणि तुम्ही जो अवतार बघायला आहे आता तो जाण्याचा प्रयत्न करेल पण घाबरून अशा प्रकारे चावतात. म्हणजे काय करतात पण राहत्या घरात कशा प्रकारे अगदी शहरातले लोक बघू शकता की जुन्या घरात कशा प्रकारे वातावरण राहत आहे आणि साप आपल्याजवळ नवीन घरापेक्षा जुन्या घरात किती मोठ्या प्रमाणात साप राहू शकतात. अशा प्रकारे मी त्याला हातामध्ये पकडलं. पण म्हणजे काय मी सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघितलं असणार. असे साप जुन्या घरात राहतात. शहरातले लोक आपण घाबरत असतो कॉन्क्रीटच्या घरात वगैरे, पण जुन्या घरात माणसं त्यांच्याबरोबर राहत असतात, लक्षात आयुष्य काढत असतात. आपला हात पाय पडला तर चावतात. मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी येळ्ळूरच्या वेशीतच हा म्हणजे घरामध्ये हा साप आला होता. लक्षात घ्या, एखादा साप आकाशातनं पडत नाही आणि पण आपल्या घरात कशा प्रकारे साप राहू शकतात, आजूबाजूला राहतात, आपला हात पाय पडला चावतात, ही काळजी घेणं प्रत्येकानं गरजेचं आहे.